पाशी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे. पडिय देह भाव पुरविवासना अंती ते आपण पाशी न्यावे. योगक्षम त्यांचा जाणे दडभारी वाट जावी करी धरणी या. पडिय देह भाव पुरविवासना अंती ते आपण पाशी न्यावे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारोनी. पडिय देह भाव पुरविवासना अंती ते आपण पाशी न्यावे. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं वन इंद्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गं कलावज्ञ जीव धरार्थावतारं कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेर. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलं. शुक्लां ब्रह्म विचार सार परमामद्य जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भजतां जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्ये स्तवैः वेदैः साङ्ख्यपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं शिरसा गुरुं. मस्तक माझा पाया
करीता निवडलेला अभंग, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा, श्री संत तुकाराम महाराज. घरात नाही धान, पोटात नाही आण, गावात नाही मान, पण चित्तात समाधान, श्री संत तुकाराम महाराज. घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळक ताट, शेवटी वैकुंठाची वाट, असा त्यांच्या परमार्थाचा थाट, श्री संत तुकाराम महाराज. जगाचे गुरु, विश्वाचे गुरु, आशा खंडाचे गुरु, भारताचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, उत्तर महाराष्ट्राचे गुरु, मराठवाड्याचे गुरु, जिल्ह्याचे गुरु, तालुक्याचे गुरु, माझे गुरु, तुमचे गुरु. इथून पुढे कीर्तन सर्व विठ्ठल. हा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगाद्वारे भगवान परमात्मा भगवत भक्तांवरती जे शुद्ध प्रेम करतो, त्या प्रेमाचं रूपक म्हणून, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून 4 उदाहरणं देऊन त्या प्रेमाची स्थिती कशी आहे ती सांगतात. महाराज म्हणतात, भगवान परमात्मा भक्तांवर प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की तो देवही होतो आणि त्यांचा गुरुही होतो. अभंगाचं पहिलं चरण, माझा विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. आणि त्यांची देव भाव वासना पुरवितो आणि अंतःकाळी त्यांना आपल्या स्वस्वरूपात विलीन करून घेतो. अभंगाचं दुसरं चरण, पडिय देव भाव पुरवी वासना, अंती ते आपण पाशी नावे. एवढंच नाही तर त्यांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो आणि त्यांच्यावर येणारे आघात त्यामधून त्यांना वाचवितो. अभंगाचं तिसरं चरण, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली आघात निवारावे. आणि त्यांचा योगक्षेम जाणतो आणि त्या भगवत भक्ताच्या हाताला धरून परमार्थाची वाटचाल त्यांना करवतो. अभंगाचं चौथं चरण, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. आणि या सर्व गोष्टी भगवान परमात्मा भक्तांकरिता करतो असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. पण या सांगण्यावर जर कोणाचा विश्वास बसत नसेल तर त्याने खुशाल पुराणांना विचारून पाहावं, म्हणजे आम्ही सांगतोय तोच प्रत्यय त्यांना येईल. अभंगाचं 5 चरण, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराण विचारोनी, पडिय देव भाव पुनवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. असा या अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ आहे. अभंग सर्वांच्या परिचित असलेला असा आहे, अर्थाने आणि सर्व दृष्टीने. तेव्हा या अभंगातून तुकोबाराय भगवंताचं जे प्रेम भक्तांवर आहे त्या प्रेमात विचार सांगतात. श्री संत तुकाराम महाराज या अभंगाची सुरुवात माझा या शब्दाने करतात. माझा हा शब्द आत्मीयता वाचक आहे. आमचं म्हणजे लांबचा आणि माझा म्हणजे जवळचा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक तेव्हा शाळेमध्ये शिकत असताना भारताचा नकाशा पुढे भिंतीवर टांगलेला. गुरुजी प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारतात, हा नकाशा कशाचा आहे? एक विद्यार्थी उठला आणि म्हणाला, हा नकाशा भारताचा आहे गुरुजी. दुसरा उठला, हा नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. पुढच्याला विचारले, तू सांग रे, हा नकाशा इंडियाचा आहे गुरुजी. बैस खाली. शेवटी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उठले. छोटेसे बालक होते. टिळक, नकाशा कशाचा आहे? जागेवर थांबले नाही, तरा 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 चालत नकाशापर्यंत आले. एक हात नकाशाला लावला आणि एक हात छातीला लावला. भारताचा म्हटले नाही, हिंदुस्थानचा म्हटले नाही, इंडियाचा म्हटले नाही. हा नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. ही तशी आत्मीयता आहे, तसं माझा विठोबा संतांनी संतांना माझं म्हटलं, अथवा संतांनी देवाला माझं म्हटलं. माझ्या विठोबाचा अथवा संतांना माझं म्हटलं. साधका समाय बाप
शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगात ज्ञानोबारायांना माझा ज्ञानोबा म्हणतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जीववाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोका पूज्यस्थानी चिंतकात चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली दडभिंती हरली तांग याची भ्रांती मोक्ष मार्गेता सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ तुझ्यांचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवी लागे दान शरण एका जनार्दना त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा एकतर संतांना माझा म्हटलं अथवा देवाला माझा म्हटलं माझा विठोबा माझा ज्ञानोबा विठाला रामायणामध्ये दोन पात्र राम पुढे आला. एक भरतजी आणि दुसरे लक्ष्मणजी. दोघांच्याही प्रेम श्रीराम प्रभूवरती आहे, पण दोघांतल्या शब्दातला फरक लक्षात घ्या. लक्ष्मणजीला विचारा तर लक्ष्मणजी म्हणतात श्रीरामचंद्र माझा. भरतजीला विचारा तर भरतजी म्हणतात मी श्रीरामचंद्राचा. एवढा फरक आहे. मी रामाचा भरत म्हणताय, राम माझा लक्ष्मणजी म्हणतायत. मग झालं काय? मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. रामच माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं श्रीरामाला ऐकावं लागलं. एवढा फरक आहे. म्हणून रामायण ऐकले पाहिजे. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ आहेत. या दोन्ही मध्ये थोडा फरक आहे. महाभारत कशाला म्हणतात? माझं ते माझं आणि भावाचं सुद्धा माझं याला म्हणतात महाभारत. भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं याला म्हणतात रामायण. म्हणून कितीही विनवणी केली भरतजी वनवासात जातात प्रभू रामचंद्राला आणण्यासाठी. पण प्रभू रामचंद्राने सांगितलं अपने पिता श्री दशरथ महाराज जी को वचन जहाँ से प्यारे थे, एक वचन मैंने सांभाला है वनवास का, एक शासन का वचन आप स्वीकारो, मैं सिंहासन पर नहीं बैठूंगा भैया, कुछ आधार चाहिए, आधार देता हूँ लेकिन आपको लौटकर जाना ही पड़ेगा. आणि मग प्रभू रामचंद्राने पादुका दिल्या. त्या पादुका भरतजीनं डोक्यावर घेतल्याने वापस आले. भरताला रामाचं ऐकावं लागलं. त्या उलट रामचंद्र वनवासाला निघाल्याचं जेव्हा लक्ष्मणाला कळालं, लक्ष्मणजी पळत आले. भैया क्या लखा, मैं भी आपके साथ. अरे क्या पागल हो गया क्या? आपले दोन भाऊ मामाच्या घरी आहेत. पिता श्री दशरथ महाराज मोर्चावरून पडलेले आहेत. प्रजा धाय मोकून रडत आहे. तुला माहित आहे लक्ष्मणा, ज्या राजाला राज्य प्रिय असतं, ज्या राजाची प्रजा दुःखी असते, त्या राजाला नरकात जावं लागतं. मी वनवासाला चाललो, तूही माग लागला. तू प्रजा सांभाळ, मी वचन सांभाळतो पित्याचं. ठीक आहे दादा, मला नेत नाही ना तुम्हा. हा लक्ष्मण जिवंत नाही दिसायचा तुम्हाला. बलिना चलो वेगी बनभागी, परवानगी द्यावी लागली. चलो लखन. का मी हे दोन्ही का सांगितलं आपल्या लक्षात येईल. भरतजी म्हणतायत मी रामाचा आहे, लक्ष्मणजी म्हणतायत राम माझा आहे. मी रामाचा म्हणणाऱ्याला रामाचं ऐकावं लागलं, रामच माझा म्हणणाऱ्या लक्ष्मणाचं श्रीरामाला ऐकावं लागलं. म्हणून माझा विठोबा आणि विठोबाचा मी विठाला मी विठोबाचा आणि विठोबा माझा. मी विठोबाचा म्हणणाऱ्याला विठोबाचा ऐकावं लागतं. माझा विठोबा म्हणणाऱ्या संतांचा विठोबाला ऐकावं लागतं. विठाला विठाला
प्रेमाशिवाय प्रपंचही होत नाही आणि प्रेमाशिवाय परमार्थही होत नाही. पण प्रपंचातल्या आणि परमार्थातल्या प्रेमात जमीन आसमानचा फरक आहे. जमीन आसमानचा फरक आहे. प्रपंचातलं प्रेम म्हणजे एकेरी वाहतूक, वन वे ट्रॉफिक. पुढे जातं पण माघारी येत नाही. बापाचं प्रेम मुलावरती आहे पण मुलाचं प्रेम बापावर नाही. मुलाचं प्रेम त्याच्या मुलावरती आहे. उन्हाळ्याचे दिवस, पत्र उत्कटलेला, मुलगा वरती गेला पत्राचं काम करण्यासाठी. वैशाख महिना, वडील कळवळले, बाळासाहेब खाली उतरा, बाळासाहेब खाली उतरा. पायात चप्पल नाही, डोक्यात टोपी नाही, आजारी पडाल, पत्र तापलेला आहे. बाबा, पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. कधी पाऊस येईल सांगता येत नाही. थोडं काम आहे, लगेच खाली येतो. पुन्हा वडील आले, आवाज दिला, बाळासाहेब खाली उतरा. बाळासाहेब भिजलो तरी चालेल, खाली उतरा. बाबा तुम्ही शांत बसा बरं. पुन्हा 10 मिनिटांनी वडील आले, आवाज दिला, बाळासाहेब खाली उतरा. बाळासाहेब खाली उतरा. शेवटी वडील आहे. बाळासाहेब उतरा खाली. वरून किती तापले, डोक्यात काही नाही, आजारी पडाल. आता बाळासाहेब रागवला, म्हाताऱ्या तू बडबड करू नको, होय बरं घरात. बाबाला वाईट वाटलं. ज्याच्यासाठी मी एवढी तळमळ करतो तो लेख म्हणतो म्हाताऱ्या होय बरं घरात. आता हे उतरल कसं? आणि म्हणून वडील घरात आले. आणि वरच्या बाळासाहेबाचा 1 वर्षाचा पिंट्या पाळण्यात झोपलेला होता. म्हणजे याचा नातू काढला बाहेर, रस्त्यावर आणला. फाटकं पोत, त्या पोत्यावर तो बाळू टाकला. कवळ्या कातड्याचं ते बाळ, वैशाखात ऊन, चटके बसले. ते बाळ रडायला लागलं आणि हे म्हातारा तंबाखूला चुना लावत उभा राहिलं. शेवटच्या बाळासाहेबांनी पाहिलं, ओ बाबा, डोक्यात फरक पडला का तुमच्या? एकुलते 1 लेकरू माझं उन्हा काढून टाकलं. राहू दे जरा वेळ. का राहू दे? घरात घ्या त्याला. चटके बसतायत, रडताय ते. नाही नेणार घरात. का नाही नेणार? माझं ठरलेलं आहे. काय ठरलेलं आहे? जोपर्यंत माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत येत नाही. मग मी उतरतो, हे उतरतो. दृष्टांत संपला माझा. बापाचं प्रेम मुलावरती आहे पण मुलाचं प्रेम बापावर नाही. मुलाचं प्रेम त्याच्या मुलावरती आहे. हे प्रपंचातलं प्रेम आहे. पण परमार्थातील प्रेम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा आपणाची देव होय गुरु. तो देव तर आहे पण गुरुही होतो. सर्वांना माहित आहे श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत यावदेत्ता निरीक्षेऽहं युद्धकामानवस्थितान्. अर्जुन म्हणताय देवाला, देवा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. आणि देवाने
दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा केला. पण रथ उभा करण्यामध्ये देवाने जरा हुशारी केली. भगवंताने मध्यभागी जो रथ उभा केला तो नेमका दुर्योधनाच्या समोर न उभा करता पितामह भीष्माचार्यांच्या आणि गुरु द्रोणाचार्यांच्या समोर रथ उभा केला. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेक्षांच मयीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिधी. दुर्योधनाच्या समोर रथ उभा केला असता तर देवाला माहित होतं गीतेचा जन्मच झाला नसता. पहिल्यांदा जर दुर्योधन बघितला असता अर्जुनाने तर मागचा सर्व भूतकाळ आठवला असता. भगवान यही है दुर्योधन जिन्होंने आदेश दिया था दुशासन को, जाओ दुशासन बाल पकड़कर खींच कर लाओ सभा में द्रौपदी को. हमें आदेश दे भगवान, इसे उडाना है. एकदम लढाई पेटली असती. आणि म्हणून भगवंताने मध्यभागी जो रथपात केला तो पितामह भीष्माचार्यांच्या आणि गुरु द्रोणाचार्यांच्या समोर. भीष्माचार्यांना आणि गुरु द्रोणाचार्यांना पाहिलं आणि अर्जुनाचे हृदय कळवळून गेले. देवा काय पार्था, मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मदती झाला तेने प्रकार काय आभारैला वदित याते. जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला अर्जुन भीमाचा भाऊ पंडूराजाचा मुलगा म्हणून नव्हे तर द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्यापासून शिकलेला विद्येचा वापर त्यांच्याच मुरडीचा घोड घेण्याकरिता केला तर मी भस्मासुर आहे का? जेतेच्या कृपा लैजेवर तेथेचे मने व्यभिचार तरी काय मी भस्मासुर अर्जुन म्हणे. लाज सिना महाघोरी कर्मे सुता इथपर्यंत बदल गेली. देव काहीच बोलत नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने बोलायला सुरुवात केली. श्री भगवान उवाच ऊतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् आनारजिष्टमस्वर्गात् कीर्ती करम अर्जुन. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण ग्राम्ये कवन कारुण्य तुझे. याच्यामुळे झालं काय? अर्जुन उवाच कथं भीष्म मां संख्ये द्रोणंच मधुसूदन शिबि प्रतियोत्स्यामि पूजारावरि सूदन. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्षमपि लोके अत्वार्थकामास्तु गुरूणि हैव भुञ्जीय भोगान् रुधिरा प्रदिग्धान् चैतद्विद्म कतरन्न गरीय यद्वा जेम यदि वा नो जेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा. कर्पण्यदोष पतस्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. एवढी बडबड केली. बोलता बोलता अर्जुनाने एकच शब्द वापरला, शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. मी तुमचा शिष्य आहे बरं का देवा. ज्या अर्थी अर्जुन म्हणतायत मी तुमचा शिष्य आहे त्या अर्थी देव अर्जुनाचे गुरु आहे. आपणाची देवा होय गुरु आपणाची देवा. कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र कोणतं असेल तर गुरुचं पात्र. गुरुपेक्षा कोणी मोठा असू शकत नाही. गुरुच्या विरुद्ध एक शब्द आहे लघु. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे मोठा. किती मोठा
त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असू शकत नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा आगर, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. जगामध्ये सर्वश्रेष्ठ पात्र कोणतं असेल तर गुरुचं पात्र. आपणाची देव होय गुरु. एवढंच नाही तर त्या प्रेमास्तव भक्ताची जी देहभावात्मक उपासना आहे तिची ही पूर्तता परमात्मा करतोय. सर्वांच्या माहितीचं उदाहरण, जेव्हा अर्जुनाला तहान लागली त्यावेळेस भगवान परमात्मा सुभद्रा झाले. मी माझ्या प्रिय भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी त्यांची बायको सुद्धा होतो. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात रामदेवरायाने प्रतिज्ञा केली, शतकोटी तुझ्या गिरणाभंग. देवाने विचारलं, काय केलं हे? प्रतिज्ञा केली, कशाची? 100 कोटी अभंग लिहिण्याची. कसं शक्य आहे? वाल्मिक ऋषीला कसं शक्य झालं? चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविष्ठरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असेल. त्यावेळेस आयुष्य फार होतं बाबा, आता तितकं आयुष्य नाही. मग 100 कोटी अभंग लिहिणं कसं शक्य आहे? तेव्हा आयुष्य फार होतं. प्रत्येक युगामध्ये 1 शून्य कमी झाला आयुष्याचा. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पुन्हा शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य झालं. पुन्हा शून्य कमी झाला. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य झालं. पुन्हा शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य झालं. आता आपण सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की माय बापा, आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2 पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी करायचे
आता एकावर 2 शून्य राहू द्या. तळे वेळी होती आयुष्याची वृत्ती, आताची अवधी थोडी असते. म्हणून वाल्मिक कृष्णाला शक्य झालं. नामदेवराय म्हणतात बाकी तुम्हाला माहित नाही देवा, प्रतिज्ञा केली एवढं तर खरं. मग भगवंताला चिंता निर्माण झाली. लाडक्या नामदेवासाठी भगवान परमात्मा सरस्वती मातेकडे जातात. सरस्वती मातेला विनंती करताय, शारदे सांगे विमाती हरी. शारदे सांगे सरस्वती माता नामदेवरायाच्या जिभेवर वास्तव्याला आल्या. जेव्हा अभंग लिहायला सुरुवात केली, सर्व घरचे घर अभंग लिहायला बसलं. घर म्हणजे खिडक्या, कपाट, फ्रीज, टीव्ही हे नाही बर, घरातील माणसं. नामदेवरायाच्या घरी थोडी माणसं होती तर किती होती? नामदेवाच्या घरी कोणाई राधाई दोघे सास सुना, दामा नामा जाना बाप लेक. नारा विठा गोंदा मादा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. लाडाई गोडा येसाई साखराई, चौघी सुना पाही नाम याच्या. लिंबाई ती लेकी औबाई बहिणी, वेडी पिशीदनी नाम याची. एकंदरीत जनाबाई सह 15 माणसं होती. सगळ्याचे सगळ्या अभंग लिहायला बसले. चौघे पुत्र, चौघ्या सुना, नित्या स्मरती नारायणा. प्रत्येकाने अभंग केले. लाडाई गोडा येसाई साखराई, अडीच कोटी पायी केले त्याने. 1.5 कोटी अभंग विटायचा दगडा, प्रेमाचा रगडा. सगळ्यांनी अभंग केले, हिशोब केला, राहिले ते बाकी 4 कोटी. नामा माने आई बडकेरी, नामा माने आई बडकेरी, नामा माने आई बडकेरी. राहिले ते बाकी 4 कोटी, राहिले ते बाकी 4 कोटी. आयुष्य संपलं. आणि मग जेव्हा नामदेवराय वैकुंठात, तेव्हा पांडुरंग परमात्मा येतायत. नामा होता वैकुंठाशी, देव विनवी तयाशी. बोललो बाता पुत्र होणे, आज्ञा देत नारायणे. नामा सोडून वैकुंठाला आला कनकाईच्या पोटा. तेच तुकोबार आहे, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. पण येताना बजावून सांगितलं, अवतार घेतो देवा, पण एका दिवशी बाकीच्यांची प्रीती आता रित्या ना, तसं चालणार नाही. राम बोलो भाई राम बोलो, राम नाम सत्य है. ही भांडण चालणार नाही, तुला यावं लागल घ्यायला. आणि मग भगवंताने होकार दिला. आणि मग नामा सोडून वैकुंठाला आला कनकाईच्या पोटा. तेच तुकोबारा जेव्हा अभंगरत्न पूर्ण झाल्यावर कार्य संपलं. आणि मग विनवणी करतात, तुम्ही संकाधिक संत, मनविता कृपावंत, निवडा करा उपकार सांगा देवा नमस्कार. संकाधिक संत म्हणतात, आमच्यापेक्षा जलद गतीने काम होईलच त्याकरता तुम्ही गरुड महाराजांकडे वशीला लावा. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणा वातो हरी, माझा दिनाजी उद्धरी. काय उद्देश आहे? वेगी आणा वातो हरी. गरुड म्हणाले, मी वाहन आहे, जलद गतीने काम होण्याकरता भगवान ज्यांच्या वरती झोपलेला आहे त्या शेषाला विनंती करा. तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. शेषाने सांगितलं, मी जागा केलं तरी तुमचं काम होईल त्याची गॅरंटी नाही. पाय लक्ष्मी ते हाती, 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 पाय लक्ष्मी ते हाती.
आणि मग सर्वांना विनंती केली. देव आले. त्या दिवशी दशमी होती. तुकोबारा आपल्या धर्मपत्नीला म्हणताय, पाहुण्या घराशी आजी आले ऋषिकेशी. जगाचा बाप आपल्या घरी पाहुणा आला. प्रश्न पडला, काय करू उपचार? कोप मोडकी जर काळजी करू नका. जिजाबाईंनी स्वयंपाक केला. तर तिथं पाण्या माझी रांदी येल्या कण्या. कण्यामध्ये पाणी टाकलं नाही, पाण्यातच कण्या. माडभर पाणी मूठभर कण्या. झाला स्वयंपाक. चला देवा, जेवायला बसले आणि घामाघूम झाले देव. तो बारांच्या घरच्या कण्या खाण्याकरता देव चतुर्भुज झाले, म्हणजे 4 हाताचे झाले. 3 हाताने पात्रवळी धरली. मध्ये खोलगट भाग झाला आणि मग वाढायचा सपाटा सुरू झाला. जेवण झाल्यावर भगवान परमात्मा तुकोबारांच्या सोपा सेटवर बसले. खरी मोडक या बाजा, वरी वाकुळीच्या शेजा. तुटक्या दोरीची मोडकी बात, त्याच्यावर फाटकी गोधडी आणि त्याच्यावर पितांबरधारी जगाचा बाप बसला. आणि मग तुकोबारांनी देवाला मुखशुद्धी करता तुळशी पत्र दिली. मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्गळ, काय करू उपचार? खोप मोडकी जर आणि चला तुकोबारा घ्यायला आलो. थांबा देवा, आज दशमी आहे. एकादशीचा जागर करू आणि द्वादशीला निघू. जागर झाला, द्वादशी सुटली. चला आता थांबा देवा. ज्या गावात मी राहिलो तिथला कोणी येते का वैकुंठाला? म्हणून तुकोबारा गावात फिरले. अरे चलायचं का वैकुंठाला? लोक म्हणाले, पागल झाले महाराज. तुका वेडा विचार करी बडबड फार. अरे मेल्यावर लिहायचं असतं फोटो वैकुंठवाशी. येत आत्ताच म्हणताय चलायचं का वैकुंठाला? कोणी येत नाही. आता थांबा देवा. मला वाटतं होळीचा सण आहे. होळीची पोळी खाल्ल्याशिवाय घर सोडण्याची इच्छा दिसत नाही लोकांची. होळी होऊ द्या. मग देवाला दशमी पासून होळीपर्यंत थांबवलं. झाली होळी. चला आता थांबा देवा. आजची प्रतिपदा होऊ द्या. आणि मग तुकोबारा गावात फिरले. अरे चलायचं का? शेवटी धर्मपत्नी सुद्धा यायला तयार नाही. आणि मग तुकोबारांनी निर्णय घेतला आणि नांदुरकीच्या झाडाखाली आले. सर्व गावकरी आले. महाराजांनी सर्व ग्रामस्थांना नमस्कार केला. आम्ही दातो तुम्ही कृपा तुझ्या. आम्ही दातो तुम्ही कृपा तुझ्या. आम्ही दातो तुम्ही कृपा तुझ्या. आम्ही दातो तुम्ही कृपा सगळे म्हणतात जातो जातो, पण इथे काही वाहन दिसत नाही. अरे तुम्हाला दिसत नाही बाबा. वाट वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावतो. माझा पंढरीनाथ मला दशमी पासून जेला आला. माझ्या देवाने मला वचन दिलं होतं की तुकोबारा शेवटच्या वेळेस तुम्हाला घ्यायला मी स्वतः येईल. अंतकाळी विठू अम्माशी पावला, कुठीच इथं झाला गुप्त तुका. अंतकाळी विठू अम्माशी पावला, अंती ते आप अंतकाळी
संध्याकाळी भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपल्या स्वस्वरूपात मिळवतो. एवढंच नाही तर त्या प्रेमापोटी जन्मभर मागे पुढे उभा राहून त्या भक्ताचा सांभाळही करतो. हेच महाराज अभंगाचे मागे पुढे उभा राय संभाळी मागे पुढे उभा राय संभाळी मागे पुढे उभा राय संभाळी मागे पुढे उभा राय मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. मागे द्रौपदीच्या आणि पुढे अर्जुनाच्या. मागे उभा राहून द्रौपदीला वस्त्र प्रवली. जेव्हा दुर्योधन सांगतो दुःशासन जाओ बाल पकड़ कर खेल चलाओ सभा में द्रौपदी को जाओ सभा में द्रौपदी को द्रौपदी को सभा में आणि जेव्हा दुःशासन केस जर ओढायला आला त्यावेळी द्रौपदीने विनवणी केली. अरे मी रजेश्वर आहे, तुमच्या तुला गावाची बायको आहे, मला स्पर्श करायचा नाही. दुःशासन म्हणतो मला दुःशासन म्हणतात. शासन म्हणजे कायदा आणि तू म्हणजे वाईट. याचा कायदा वाईट तर दुःशासन. केस धरले आणि फरफटत आणलं. कौरवी पांचाली सभे माझी राणी कौरवी पांचाली सभे माझी राणी कौरवी पांचाळी सवे माझी राणी वस्त्रे कैशी झाली माऊली. वस्त्रे कैशी झाली माऊली. पांडुरंगे यैव पांडुरंगे माझे जीव लगे यैव पांडुरंगे माझे जीव लगे यैव पांडुरंगे पांडुरंगे यैव पांडुरंगे पांडुरंगे यैव पांडुरंगे. नारी बीच सारी थिया सारी बीच नारी थी नारी थिया सारी थी सारी थिया नारी थी. द्रौपदी मध्ये साडी होती का साडी मध्ये द्रौपदी होती
हे 100 कौरवाला कळालं नाही. वस्त्र पुरवली. भगवंताने मागे उभा राहून द्रौपदीची लज्जा रक्षण केली. तर 18 दिवस पुढे उभा राहून अर्जुनाचं रक्षण केलं. बायको पाठीशी घातला आपण पुढा राहिला. त्याने पांचजन्यासपुरीला आवडलेलाचे मागे पुढे उभा राय सांभाळतो आणि करतो काय? आलिया गावात निवारी छाया पितांबर धरी मगत होऊनी दिसेना आडघाले सुदर्शन. भगवान परमात्मा घात निवारण करतो नव्हे तर ते स्वतःवर घेतो. म्हणून भागवतामधली राधा आणि रामायणामध्ये उर्मिला या दोन्ही पहा तुम्ही. भागवतामध्ये राधा हा शब्द आला की शुकाचाराला उलट होत असे. उलट म्हणजे राधा हा शब्द उलटा करायचा म्हणजे धारा. शुकाचारांच्या डोळ्यामधून अश्रूंच्या धारा लागायच्या. श्याम श्याम रटत राधा अपई श्याम बाई फिर पुछत अपने सख्या नको राधा का गई. एकदा अष्टनायिका बसल्या. कागद अलीकडे आपल्या भगवान उशिरापर्यंत घरी येत नाहीत, जाताय कुठे? सत्यभामा म्हणाली, आको देखा हात देखिला गे माये मी बघितलं यमुनेच्या काठावरती राधेच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होता. असं आपला बुवा राधेनं पागल केला. तिचाच काटा काढायचा. राधेला दुसऱ्या दिवशी बोलावून घेतले. राधे आली, गरम दूध दिले प्यायला. इतकं गरम की बोट घातला तर वरचं काताला सोडून येईल एवढं गरम. राधा गटा दूध पिली. राधेला काही झालं नाही. आता डोळे बाहेर येतील, जीभ बाहेर येईल, मग ही मरून पडेल असं सर्वांना वाटलं. पण नाही, राधा ठणठणीत राधत तशीच गेली घरी प्रसन्न वदनाने. आणि जेव्हा भगवान परमात्मा संध्याकाळी पलंगावरती पडले तेव्हा अष्टनायिका सेवा करतायत. देवाच्या पायाला तरारून फोड आलेले पाहिले. मध्येच रुक्मिणी माता म्हणाल्या, देवा कुठे गेले होते बिगर चपला जीवनात पराक्रम गाजवायला पायाला फोड आले? कुठे गेले होते पराक्रम गाजवायला? तेव्हा देव म्हणाले, तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. दुपारी तुम्ही राधेला गरम दूध पाजलं ना, म्हणून माझ्या चरणाला फोड आली. सत्यभामा हसली, हे कराय का ग दीदी? आता म्हशीला इंजेक्शन पखालीला, दूध पाजलं राधेला, फोड यांच्या पायाला. देव म्हणाले कराय श्रीराधिकाया हृदयारविंदे आधार बिंदम विराजते. रात्रंदिवस माझी चरण राधेच्या हृदयात असतात. आणि तुम्ही जेव्हा राधेला गरम दूध पाजलं ना, तेव्हा माझी चरण राधेच्या हृदयात होते. मी माझ्या चरणाला फोड येऊ दिली आणि माझी राधा सुरक्षित ठेवली.
आली आघात निवारावे एवढंच नाही तर अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् कठीण योगा होनी क्षम मर्या होय श्रम योगापेक्षा क्षम कठीण आहे पैसा मिळणं हा योग आहे पण ते पत्न हा क्षम आहे भगवंताचा आठव होणं हा योग आहे पण मरेपर्यंत विसर न पडणं हा क्षम आहे म्हणून तर संतांनी देवाकडे क्षमाची मागणी केलेली आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे दान दे गा देवा देवा योगापेक्षा क्षम कठीण आहे तसं फुकटचं जेवण मिळणं हा योग आहे पण ते जेवण पद्म हा क्षम आहे नाहीतर फुकटची बासुंदी वाट्याची वाट्या वेल दोडे काजू बदाम पत्री खडी साखर केसर घातलेली अशी आठीव बासुंदी वाट्याची वाट्या पेली आणि शेवटच्या वाटेत गेली माशी आखी बासुंदी बाहेर म्हणजे योग आला होता पण क्षम झाला नाही योगापेक्षा क्षम कठीण आहे तसा पैसा मिळणं लॉटरीचा नंबर लागला एकाला 1,00,000 रुपये पत्रकाराने मुलाखत घेतली तुम्ही उद्योग काय करता त्याने सांगितलं हमाली करतो माझ्या मित्राने सांगितलं इथं लॉटरी लागलेली आहे 1 रुपयाचं तिकीट फाडा म्हणून 1 रुपयाचं तिकीट काढलं आणि अचानक मला 1,00,000 रुपये मिळाली ही सगळी मुलाखत कोणा झोपडपट्टीमध्ये कुठे राहतो ही सगळी बातमी पेपर मध्ये आली आणि हा पेपर वाचला एका गुंडाने म्हणाला कुठे जायची काय गरज नाही 1,00,000 रुपयाचा इतका गिराईक आहे म्हणून रात्री सगळं गाव झोपल्यालं मध्यरात्री हे लॉटरी लागलेलं याची बायको हे लेकडं झोपलेली गोधडी आणि मध्यरात्री पैसे मोजायला सुरुवात केली एक बंडल बायकोच्या हातात दिले दुसरं बंडल आपल्या हातामध्ये घेतली अगदी खुशीमध्ये पैसे मोजायला सुरुवात केली तेवढ्यामध्ये डाकू आले दरवाजाला थाप मारली दार उघडा म्हणल्यावर हे घाबरले लाईट बंद केला सावरासावरी केली पैसे लपून ठेवले दोघंही घाबरले लटा कापत होते चोरांनी लाथ मारली दरवाजाला आणि दार तोडलं ते चोर आत आले लॉटरीचं बक्षीस कुठे आम्हाला नाही लागलं आम्ही आपले मोल मंजुरी करून खाणारे माणसं आम्हाला नाही लागलं तुम्हाला नाही लागलं नाही आम्हाला नाही लागलं असं का एका गुंडाने बायकोच्या गळ्याला चाकू लावला एकाने त्याच्या गळ्याला चाकू लावला लागलं कुठे ठेवलंय त्या हिरव्या बॅग मध्ये उचला ती बॅग गाडी टाका आम्हाला जायला 1 तास लागणार आहे तासात जर आरडाओरडा केला तर माघारी येऊन गोळ्या घालू साहेब वार्ता कोंबड्या ओरडला तरी आम्ही नाही ओरडायचो जसा सासरा जावेला बिन तक्रार हुंडा मोजून देतो तसं पूर्ण लॉटरीचा पैसा चोराच्या ताब्यात दिला जातो दृष्टांत संपला माझा रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे लक्षाधीश होते हा योग आहे पण ते एका तासाने भिक्षाधीश झाले म्हणजे क्षम झाला नाही योगापेक्षा क्षम कठीण आहे योग आणि क्षम दोन्ही शेवट जातात त्याचे अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् कुणाचे अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् हेच महाराज अभंगाच्या 4थ्या जन्माचे
पड़ी दे बाबा योगक्षेम वाहतो आणि योग्य वेळी योग्य वाटेला लावतो. वाट दावी करी धरवण्या कर्तव्य विन्मुख झालेल्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता भगवंताने श्रीमद भगवद्गीता सांगितली. याचाच अर्थ योग्य वेळी योग्य वाटेला लावतो. वाट दावी करी धरवण्या. बिल्वमंगल पंजाबी ब्राह्मणांनी जेव्हा निघाले भगवत प्राप्तीसाठी एका गावात आले. एका नळाखाली एक माता माऊली पाणी भरत होती. तिचं सौंदर्य पाहिलं आणि बिल्वमंगल पागल झाले. तिच्या मागे आले. त्या बाईने पाहिलं कोणीतरी अनोळखी माणूस आहे. कोणीतरी माणूस आपल्या पाठीमागे येतो आहे. घरी आल्यावर तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं कोणीतरी अनोळखी माणूस आहे. त्याची दृष्टी चांगली नाही. तो माझ्या मागे आला. आपल्या अंगणात येऊन उभा राहिलाय. समाचार घ्यावर त्याचा. मग घर मालक काठी घेऊन बाहेर आला. विचारलं उठला तुम्ही? काहीच बोलेना. जरा मोठ्याने विचारलं उठला तुम्ही? काहीच बोलेना. तेवढ्यात बिल्वमंगल विचार करतात देवा मी तुझ्या प्राप्ती करता घर सोडलं पण इकडे कसं आलो? पायाने आणलं म्हणावं तर पाय तुझ्या प्राप्तीसाठी निघाले होते. मग गुन्हेगार कोण? उत्तर सापडलं डोळे. या डोळ्या माऊलीचं सौंदर्य पाहिलं आणि मग इथपर्यंत लक्षात आलं गुन्हेगार डोळ्यात. काय पाहिजे काय तुम्हाला? घर मालकाने विचारलं. बस कृपा करून 2 दाबणं द्या. त्याला वाटलं काही शिवायला लागत असेल. दाबणं जेव्हा हातामध्ये घेतली खसकन डोळ्यामध्ये घातली आणि बुबळ बाहेर काढली. रक्ताच्या धारा वाहू लागला. घर मालक कळवळला अहो काय केलं आमच्या घरात? काही केलं नाही पाटील. गुन्हेगारांना शिक्षा दिली म्हणजे पापाची वासना नको जाऊ डोळा. त्या हुन्नी आंधळा भरा देवा. आणि तिथून पुढे बिल्वमंगल सरदार झाले आणि मग निघाले अरण्यात भगवत प्राप्तीसाठी. 3 दिवस चालत होते. पोटात अन्नाचा कण नाही. कुणाचा आवाज कानावर येत नाही. 4था दिवस जोडला आणि पुढे 15-20 फुटावरती एक मोठी विहीर लागली. आता सुरदास त्या विहिरीत पडणार तेवढ्यात भगवंताने एका गुराख्याचं रूप धरलं आणि आवाज दिला अहो पुढे खोल विहीर आहे. त्या विहिरीत पडाल. इकडे रस्त्याने चाल. तिकडे कुठे चालला? मनात म्हणतात सुरदास पांडुरंगा ज्या आरती तू भेटला त्या आरती माझा रस्ता बेंचूक आहे. रस्त्याने चाललो म्हणून तर तू दर्शन द्यायला आला. रस्ता सोडून गेला असतो तर आमदाराला तू दर्शन द्यायला कशाला आला असता? मी रस्त्यात आहे म्हणून तर तू आला. काही भिकारी पंढरपूरला रस्त्यात बसतात. काही माणसं म्हणतात तिथे कशाला बसला? तिकडे मठात जायचं ना. तिकडे जा. तिकडे काय आहे आणि इथे काय आहे? रस्त्यात आहे म्हणून तर आम्ही रस्त्यात आहे. मठात कोण आहे? मठात कोण आहे? रस्त्यात आहे म्हणून तर आम्ही रस्त्यात आहे. तिथे मठात कोण आहे? पैसे टाकायला रस्त्यात आहे म्हणून तर आम्ही रस्त्यात आहे. तिकडे कुठे चालला? पुन्हा 2 पाऊल टाकल्यानंतर देव आले. त्यांचं मनगट धरलं. बिल्वमंगलांचं जसं मनगट धरलं तसं यांनी देवाचं मनगट धरलं. नैसर्गिक कृती आहे. अंधाळ्या माणसाचे तुम्ही बोट धरा ते तुमचे हात धरतात. त्याला माहित आहे नो गॅरंटी. मध्ये दिलं सोडून तर आधीच स्टँडवर आल्याची खात्री करून घ्यायची असते. मग जा कुठे जायचं ते. जेव्हा हात धरला देवाचा तुम्ही देवात नाही गुराखी आहे. देवात नाही गुराखी आहे. बरं हात सोड माझा. नाही सोडणार. हात सोड म्हणतो नाही सोडणार. मारला झटका देवाने. देव बाजूला गेले आणि हसू लागले. देव हसतात त्याच्या डबल सुरदास हसू लागले. देव म्हणतात सुरदास तू का हसतो? तुम्ही का हसता देवा? तू सोडत नाही म्हटलं तुझ्या हाताला झटका देऊन गेलो म्हणून हसलो. देवा एक विचारू हिंद केसरी पहिल्या पानाने टीबीचा पेशंट खाली पडला तर पहिल्या पानावर येता का पेपरच्या? त्या
ब्रह्मांडाचा मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक शक्तिशाली परमात्मा माझ्या अंधळ्याच्या हाताला झटका देऊन गेलास काय पराक्रम गाजवला देवा हाथ छोड़ प्रभु जागता है दुर्बल जाने तो मोही हृदय से भी जाएगा मर्द कहा होतो ही आता 5 मिनिटात हृदयाच्या विरीत पडणार पण तेव्हा देव आले त्यांचा हात धरून त्यांना योग्य वाटेला लावलं वाट दावी करी धरवण्या शेवटी तुकोबारा एवढं सांगतात की आतापर्यंत जेवढं मी सांगितलं भगवान परमात्मा भक्तांवरती एवढं प्रेम करतो की तो देव तर आहेच पण गुरुही होतो देव भावात्मक वासना पूर्ण करतो अंत्यकाळी आपल्या स्वरूपाला मिळवतो मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो आल्या गात निवारण करतो योगक्षम वाहतो आणि योग्य वेळी योग्य वाटेला लावतो या गोष्टीवर जर कुणाचा विश्वास बसत नसेल तर त्याने खुशाल पुराणांना विचारून पाहावं शेष महाराज अभंगाच्या विश्वास वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मोठ्या प्रेमाने वरती हात करून टाळे वाजवून भगवंताचं भजन करूया या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दावा नाही. विद्वान महात्मे या अभंगाचा अर्थ वेगळा सांगू शकतात. बोलता बोलता एखादा शब्द वेडा वाकडा गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून मला ते परत करा. जे चांगलं असेल, जे सुसंगत वाटलं असेल ते माझे सर्वस्व असणारे साधकांचे मायबाप कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा यांचा आहे.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरु दोघ महाराजांचा आहे, माझ्या माता पित्यांचा आहे, सर्व गुरुवरांचा आहे. झालेली ही सेवा, बोललेले हे बोबडे बोल, माझे माऊली सांगतात त्या न्यायाने, ना तरी बालक बबडा बोली, वा पुढं विचुका पावली, ते तोच पौर्णिमा ओली रे जय जेबी, किंवा बाळक बाप्पाची हात आटिरगे आणि बापात याची जेवू लागे, तिथे संतोष लेणी वेगे मुखाची ओढवी, तैसा मी जरी तुम्हा प्रती सावटी करीत असे बाळमती, तरी तुम्ही संतोषी आहे ती जाती प्रेमाची असे आणि तेने आपुलेपणाचे निमोहे, तुम्ही संत घेतल्या असा बहुवे, म्हणून मधले कुर्वाचे निबोले, या लागी बोलिलो मी. म्हणून या न्यायाप्रमाणे झालेली ही सेवा तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी समर्पित करूया. उभे असणारे सर्व गुणजन वैष्णव टाळकरांच्या चरणी समर्पित करूया. मृदंगाचार्य महाराज, विनयकरी महाराज, तोपदार महाराज, साऊंड सिस्टीम वाले या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करूया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनविता असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनवते, मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती, नवे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मित कामने, ज्ञानेश्वर हरी